बालपण ते झुलायाचे, बालपण ते झुलायाचे, अंगा खांद्यावर खेळायचे, राग लोभाने जाने वाढविले, दिली झेप गगनात, काळ्या फुलासम जीवन हे फुलविले, काळ्या फुलासम जीवन हे फुलविले. अशा प्रिय पप्पास आमुचा प्रणाम, अशा प्रिय पप्पास आमुचा सलाम. प्रणाम पप्पा सलाम, प्रणाम पप्पा सलाम, प्रणाम पप्पा सलाम. ना मी तुम्हाला नमस्कार करते. हा, आणि तुमच्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो. मलाही तुझ्याबद्दल फार अभिमान वाटतो. आमच्या कर्तृत्वान नानांबद्दल मला फार अभिमान आहे. तुला माझा आशीर्वाद आहे. आम्ही नानांची मुलं आहोत, हाच आमच्यासाठी मोठा गौरव आहे. मला फार अभिमान वाटतो माझ्या तिन्ही मुलांचा. माझी थोरली बहीण उषाताई, जी सुप्रसिद्ध चित्रकार आहे, आणि माझी तर तुमची आधी अनेकदा भेट झालेलीच आहे. मी पद्मजा. माझा धाकटा भाऊ विनायक, जो माझ्याबरोबर अनेकदा तबला साथ करतो, आणि त्याची प्लास्टिक इंडस्ट्री आहे. ही माझी थोरली मुलगी उषा, ही पेंटर आहे. त्याचबरोबर मला सांगायला अभिमान वाटतो की ती एक उत्तम लेखिका पण आहे. लक्ष्मण शास्त्री यांनी लिहिलेला एन्सायक्लोपीडिया म्हणजे विश्वकोश, ह्याच्यामध्ये तिनं 7 लेख लिहिलेले आहेत. ह्याच्यावरून ती किती उत्तम दर्जाची लेखिका आहे हे सिद्ध होतं. त्याशिवाय मला सांगायला अभिमान वाटतो की ती उत्तम गायिका पण आहे. मला एक आठवतं, म्हणजे आमच्या नानांचा म्हणजे स्वभाव विषय असा की कर्तव्यनिष्ठा. कुठलंही काम अगदी मनापासून करायचं, 100% करायचं, परफेक्शनने करायचं. एक छोटीशी गोष्ट मला आठवते. लहानपणी मला डान्सची खूप आवड होती, तर आईने हौसेनं मला डान्सच्या क्लासमध्ये घातलं. तर इतर मुली ज्या डान्स करायच्या त्यांच्या पायात घुंगरू असायचे, माझ्याही पायात घुंगरू असायचे. पण नानांच्या लक्षात आलं की त्या घुंगरांचा नाद काही विशेष चांगला नव्हता आणि विरळ बांधलेले असायचे. तर नाना मार्केटमध्ये गेले, उत्तम प्रतीचे घुंगरू घेऊन आले आणि स्वतः ते गुंफून विणले. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या इतर मुलींच्या घुंगरामध्ये आणि माझ्या घुंगरामध्ये फरक आहे. ह्याचा काय विलक्षण नाद आहे जो मला चेतवतो डान्स करायला. म्हणजे ते काय खास घुंगरू आहे, मला खास डान्स केला पाहिजे. आता एक क्षुल्लक गोष्ट वाटते, पण मुख्य म्हणजे काय की परफेक्शन होतं. आणि तिथून हे आमच्या मनात बिंबवलं गेलं की हे छान जर घुंगरू माझ्या पायात बांधले गेले तर मला चांगलाच डान्स करायला पाहिजे. त्याच्यासाठी 5व्या वर्षी हे झालं. तर म्हटलं वयाच्या 5व्या वर्षापासून हे मनात बिंबवलं गेलं की उत्तम प्रकारे डान्स करता यायला पाहिजे, उत्तम प्रकारे कुठलंही काम करता यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मेहनत घेतली पाहिजेच. आणि हे म्हणजे कर्तव्यनिष्ठा असल्यामुळे हे सगळं घडू शकलं. आणि परफेक्शनचं हे बीज त्यावेळी नानांमुळे आमच्या मनात भिजलं गेलं. नानांच्या परफेक्शनबद्दल आणि कलागुणांबद्दल जर सांगायचं झालं तर ते तबलाही शिकले होते मामूला संगावकर, जे विंदा करंदीकरांचे पण गुरु होते. आणि त्याशिवाय अत्यंत छान हार्मोनियम वाजवायचे, फ्लूट वाजवायचे. आणि नाट्यसंगीत हा त्यांचा अत्यंत आवडता प्रांत. म्हणजे वेगळे बालगंधर्व आणि यांचे सर्व नाट्यसंगीत फ्लुएंटली हार्मोनियमवरती वाजवायचे. अलीकडे वय ते वाजवत नाहीत, पण गेल्या काही वर्षापर्यंत ते अप्रतिम हार्मोनियम घरी बसल्या रेग्युलर वाजवायचे. त्याच्याशिवाय त्यांचे आवडते छंद म्हणजे कमर्शियल आर्ट हा त्यांचा व्यवसाय होता. आणि परफेक्शन हे त्यांच्या आयुष्यातलं मोठं ध्येय. त्याच्यामुळं आम्ही जे काही शिकतो करतो त्यातही त्याचं प्रतिबिंब उठलेलं आम्हाला दिसतं. प्रत्येक कमर्शियल आर्टमध्ये स्प्रे पेंटिंग आणि स्क्रेपर बोर्ड
ह्यात अत्यंत म्हणजे जगातील प्रामुख्याने टॉप क्लास आर्टिस्टमध्ये त्यांचं नाव आपण घेऊ शकतो. असं त्यांनी छान काम केलेलं आहे आणि त्या कामाचा संग्रहही आमच्याकडे आहे, तो आपण बघू. आणि त्यांना फोटोग्राफीची आवड होती. आता वेगळ्या वेगळ्या कलेचे प्रांत आहेत आणि एक कलाकार म्हटल्यानंतर सर्व कला एकमेकाशी निगडीत असतात असं मला वाटतं. तर फोटोग्राफीच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी परफेक्शनच्या दृष्टीने काम करण्याच्या दृष्टीने स्वतःच्या स्टुडिओमध्ये स्वतःची डार्करूम होती आणि त्याच्यासाठी जी निगडीत सामुग्री लागते तीही त्यांनी नियोजनबद्धपणे ते सामुग्री ठेवली होती त्यांच्याकडे. आणि त्यांनी फार भरपूर फोटोग्राफी केलेली आहे. आमचे लहानपणापासून आमचे फॅमिली फोटोग्राफ्स, कमर्शियल फोटोग्राफ्स हे सर्व त्यांनी केलेलं आहे. आणि स्प्रे पेंटिंग हे अत्यंत कठीण काम, जसं त्या काही आपण बघू त्याची स्पेसिमन्स. स्प्रे पेंटिंगमध्ये जसं एखाद्या शिल्पावरती हातोडा मारताना सुद्धा इतका अगदी अचूकपणे मारावा लागतो, नाहीतर ते शिल्प संपूर्ण बिघडण्याची शक्यता असते. तसं स्प्रे पेंटिंग अतिशय हळूवार रीतीने हाताळावं लागतं. खूप कठीण प्रांत आहे. जसं स्क्रेपर बोर्ड हा नानांचा हातखंडा ज्याच्यात, तोही अत्यंत कठीण विषय. नानांच्या कामाची इतकी कामं जपून ठेवलेली आहेत, ती पाहता विचार येतो. म्हणजे त्यांनी या कला क्षेत्रात म्हणजे त्यांच्या क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठलेलं होतं आणि गौरीशंकरच गाठलं होतं, गौरीशंकर म्हणू शकतो आपण. आणि याचा आढावा जर घ्यायचा घातलं तर माझ्या मते असं वाटतं, किती रे तुझी चित्रे, किती रे तुझी चित्रे, किती रे तुझी छाया, किती रे तुझी चित्रे, किती रे तुझ्या छाया, टोनट डोळे माझे उत्सवात जातो वाया, असं मला सांगावंसं वाटतं. त्यांच्या चित्रकलेचा वारसा थोडाफार माझ्याकडे आला आहे, ह्याचा मला खूप आनंद होतो. आणि लहानपणापासून त्यांनी खूप प्रोत्साहन केलं मला, की कोणी पाहुणा आला, कोणी आलं तर मी त्यांना सांगायचं, अगदी लहान होते 4-5 वर्षाची, तर सांगायचं या बसा मी तुमचं चित्र काढते. तर त्यांनी ते हेरलं की माझ्यामध्ये हे कलागुण आहेत आणि एक मोठी मला वही करून दिली. बोर्डवरती मी चित्र काढायची पण ती पुसली जायची. तर ते म्हणाले नाही, ह्याला प्रोत्साहन द्यायचं तर चांगली वही करायला पाहिजे. आणि त्यांनी वही आणून दिली. आजही त्यांनी ती जपून ठेवलेली आहे माझी सर्व चित्र. तर नानांचं हे पोर्ट्रेट मी गेल्या वर्षी केलं होतं त्यांच्या 86व्या वाढदिवसाला. आणि त्यांना त्यांचा आशीर्वाद म्हणजे माझ्या आयुष्यातली सर्वात आनंदाची गोष्ट, त्यांनी एक्सलंट पोर्ट्रेट म्हणून गौरव केला माझा. आणि माझ्यासाठी सर्वोच्च पदक हे माझ्यासाठी आहे. तिचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती उषाताईचं जरी खूप कौतुक झालं तरी लहानपणापासून बाबांनी तिचा हात धरून कधी गिरवायला लावलं नाही. तुझी शैली तू स्वतंत्र डेव्हलप कर, मी कधी तुला काही शिकवणार नाही, मी तुला गाईड करेन. एखादं काही गोष्ट चुकली किंवा काही वेगळी वाटली तर मी तुला गाईड करेन, पण मी तुला हात धरून शिकवणार का नाही. माझी स्वतंत्र शैली आणि तुझीही स्वतंत्र शैली असावी. आणि बिझनेसच्या बाबतीमध्ये तसंच त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यांचा व्यवसाय माझ्या भाईने खूप डेव्हलप केला. पद्मा प्रोडक्ट्स ही माझी पहिली कंपनी. जशी त्याच्या अगोदर उषा आर्ट स्टुडिओ म्हणून माझा स्वतःचा स्टुडिओ होता. आणि त्याच वेळी मी पद्मजात नावानं माहीमला पद्मा प्रोडक्ट्स नावाची एक कंपनी काढली आणि त्या कंपनीमध्ये प्लास्टिक इंडस्ट्री स्टार्ट केली. आणि ती माझ्या मुलानं पुढे भरभराटीला आणले. आज तो पद्मा प्रोडक्ट्स आणि त्याच्याबरोबर आणखीन 2 कंपन्या मी काढल्या, पद्मा प्लास्टिक आणि विन्सन एंटरप्राइजेस अशा 2. तिन्ही कंपन्या हा अत्यंत यशस्वीपणे सांभाळतो आहे. आता मी रिटायर झालेलो आहे, ह्याला बरीच वर्ष झाली आणि मी आता कुठल्याही बिझनेसमध्ये लक्ष घालत नाही. सगळं हा मॅनेज करतो आणि त्याने हे पुढे आणलेलं आहे सगळं. मला एक सांगावंसं वाटतं की बाबा कमर्शियल आर्टिस्ट जरी असले तरी त्याने मुलावर कुठली तू हे कर ते कर असं कुठली लादलं नाही की बाबा तू आमचा कमर्शियलचा स्टुडिओ होता तरी बाबाने असं मला कधी सांगितलं नाही की तूही कमर्शियल आर्टिस्ट हो, तूही फोटोग्राफर हो, तुला कुठली मलाही काही सांगितलं नाही की तू कमर्शियल आर्टिस्ट हो. तिला फाईन आवड होती तर मी फाईन आर्टिस्ट झाले. तुला गाई गावं असं वाटतं किंवा काय सायन्स शिकावं असं वाटतं तर तुम्ही ते करा, जे आवडीचं आहे ते. आणि
कधी दिवसभरात किंवा रात्री, कारण ती स्वतः रात्रीसुद्धा लेट पण काम करायची, 18 तास काम करायचे. तर आम्हालाही त्यातनं एक प्रोत्साहन म्हणून आम्ही जर कधी बसलो रात्री, मी 2 वाजता जरी तबला मला जर वाजवायचं वाटलं आणि जर मी घेऊन बसलो, म्हणजे शेजाऱ्यांना त्रास न होण्या एवढाच आवाज काढायचो, परंतु घरात शेवटी आवाज यायचाच. तरी रात्री 1 वाजता काय 2 वाजता काय कधीही बसलो आम्ही, सिंथेसायझर घेऊन बसलो वाजवायला, तर त्यांनी प्रोत्साहनच दिलंय की बाबा हे आता ही वेळ नाही, करू नये. कलेच्या बाबतीत त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे. कलेच्या बाबतीत त्यांनी कधी दमदाटी केली नाही, परंतु एका बाबतीत माझ्यावरती दमदाटी केली, कारण मी थोडासा शहाणपणा केला होता. मला 1980 साली जवळपास 25 बक्षिसं संगीतामध्ये मिळाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता आपण सगळं मायक्रोबायोलॉजीचं शिक्षण सोडून द्यावं. पण माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या, काय तू हे मायक्रोबायोलॉजी करतेस, चला आता तुम्ही मस्तपैकी तू आता संगीतच कर आणि संगीतात पुढे नाव कमव. तेव्हा मी घरी येऊन हे जेव्हा बाबांना सांगितलं, तेव्हा त्यांनी मला शांतपणे सांगितलं की पद्मजा, ही सगळी थेरं बाकीची ठीक आहेत संगीत विंगीत, पण हे संगीत जेव्हा तू कंप्लीट करशील तुझं ग्रॅज्युएशन तेव्हाच करायचं आणि उभं आयुष्य तुला पडलेलं आहे. पण तोपर्यंत अभ्यास हा केलाच पाहिजे, कारण ज्ञान मिळवलंच पाहिजे. आणि त्यांची ज्ञान लालसा एवढी, त्यांच्याकडे अफाट पुस्तकं, प्रचंड मोठी लायब्ररी, आणि अगदी रामायण महाभारतापासून इंग्लिश लिटरेचर पण सगळं इंग्लिश लिटरेचर सर्वांचा फार मोठा अभ्यास पण केलाय त्यांनी. अगदी सावरकरांपासून आजच्या लेखकांपर्यंत भरपूर त्यांनी वाचन केलेलं आहे. आणि भाषा बहुभाषिक आहे, 6-7 भाषा त्यांना येतात, इन्क्लुडिंग कन्नड, इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणी तर आमची मातृभाषा आहे, गुजराती, कन्नड आणि मूकबधिरांची भाषा सुद्धा. असे बोटानं हे बोलतात ना, ती भाषा मला येते. कशी दाखवा कशी दाखवा. हे ए, हे बी, हे सी, हे डी, हे ई, हे एफ, हे जी. नाही ना, पद्मजाबद्दल मला एक आठवतं, लहानपणी ती गायची आणि तुम्ही कौतुक पण करायचं, पण फार उशिरा तिचं शिक्षण सुरू झालं संगीताचं. पण जेव्हा तिला पद्मश्री मिळाली तो प्रसंग आठवतोय का तुम्हाला? ज्यावेळी ह्याला पद्मश्री मिळाली त्यावेळी मला अतिशय आनंद झाला आणि वाटलं की आयुष्याचं सार्थक झालं. त्या दिवशी मला अजूनही आठवतंय की आम्ही बाबांना 2 दिवसापूर्वी सांगितलं नव्हतं, पद्मजा घरी आली आणि बिहारला गेले होते आणि मीही घरच्यांना कुणाला सांगितलं नव्हतं, फक्त उषाताईला सांगितलं होतं मी, आणि ते कॉन्फिडेन्शियल ठेवायचं असतं म्हणून मी बोलले नव्हते. आणि घरी येऊन तिने जी बातमी सांगितली ती इतका आईबाबांना आनंद झाला, टीव्हीवरच आईबाबांनी ऐकलं आणि ते आमच्या मुलांनाही आनंद झाला, इतका आनंद झाला की मुलांनी जाऊन काही फटाके आणले. फटाक्याचा सीझन नव्हता तो, पण त्यांनी कुठून तरी फटाके आणले जाऊन, आणि सोनचाफ्याची गार्डन मधली आजूबाजूला जी फुलं होती ती गोळा करून आणली. आणि जशी पद्मजा घरी आली तर आईने माझ्या तिला औक्षण केलं तिचं, आणि लहान लहान फुलं फटाके फोडले जोरजोरात, आणि जी चाफ्याची वगैरे फुलं आणली होती ती अगदी तिच्या डोक्यावर उधळली सगळी. पद्मश्री मिळाला त्याचा आनंद तर होताच होता, कारण मी एअरपोर्टला उतरल्या माझे फोन खणखणायला लागला की पत्रकारांनी मला शुभेच्छा दिल्या. पण सगळ्यात मोठा आनंद जो होता तो मला घरी गेल्यानंतर माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी अतिशय प्रेमानंदाने, जसं आता भाई म्हणाले तसं आम्हाला असं वाटलं सगळ्या आमच्या घरालाच पद्मश्री मिळाली आहे. आणि आईने खूप प्रेमाने, अगदी तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते मला औक्षण करत असताना. हा माझा मोठा सन्मान होता. धन पायो धन पायो धन पायो धन पायो धन पायो पायो जी मैंने पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने
पद्मजा वयाच्या 6-7 वर्षापासून रेडिओ ऐकून तशाचे तशी गाणं म्हणायची. एकदा माझे मित्र उस्ताद हालिम जाफर खान हे माझ्याकडे आले होते. त्यांना मी आधीच बोललो होतो की माझी मुलगी चांगली गाते. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीला बोलवा, मला ऐकायचं आहे. ही त्यावेळी 6-7 वर्षाची होती. त्यावेळी हिनं एक गाणं म्हणून दाखवलं. कुठलं गाणं म्हटलं असेल? मला त्यावेळी एकमेव एक हिंदी गाणं येत होतं, ते म्हणजे नयनमय बदराज आहे. हे मी गाणं त्यावेळेला त्यांना म्हणून दाखवलं. ते इतके इम्प्रेस झाले की त्यांनी मला सांगितलं की ह्याच्यापुढे तुम्ही अजिबात टाईम वेस्ट करू नका, तिला चांगल्या गुरुकडे न्या आणि गाणं शिकवा. आईला आणि बाबाला दोघांनाही संगीताची आवड, क्लासिकलची आवड, नाट्यसंगीताची आवड. त्यामुळे आमच्या घरी त्यावेळी LP रेकॉर्ड्स वाजायच्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब, पंडित पलुस्कर, DV पलुस्कर, किशोरीताई, जसराजजी ह्यांच्या LP रेकॉर्ड्स वाजायच्या. आणि त्यामुळे क्लासिकल संगीत आपोआप लहानपणी कानावर पडत होतंच. शिवाय एक असा किस्सा आठवतो मला की बाबा मला बालमोहनमध्ये उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान साहेबांच्याच एका कार्यक्रमाला घेऊन गेले होते. आणि त्यावेळी मला अजिबात क्लासिकलची आवड नव्हती आणि काही कळतही नव्हतं. आणि मला कळावं, हे संस्कार व्हावे म्हणून बाबा मला घेऊन गेले. आणि मी त्यांच्या मागे टुमणं लावलं होतं, आता आपण घरी घरी जायचं, आता आपण घरी घरी जायचं. आणि ते म्हणाले नाही, हे तू ऐक, खूप चांगलं आहे, हे तुला ऐकलंच पाहिजे. आणि थोड्या वेळाने मी त्यांच्या मांडीवर झोपून गेले होते. पण ते काही का असे ना, त्यांची जिद्द की आपल्या मुलांनी चांगलं ऐकावं, चांगलं पाहावं, चांगलं करावं. संस्कार म्हणजे असे की आमच्या घरी सर्व कलावंतांचा राबता असायचा. म्हणजे काय साहित्यातले दिग्गज मंडळी, संगीतातली दिग्गज मंडळी, सर्व. म्हणजे आता शांताबाई शेळके आमच्या घरी यायच्या, पु ल देशपांडे आमच्याकडे यायचे आणि आले की पेटी काढून ते तासन तास वाजवत बसायचे. मला अत्यंत अभिमान वाटतो की अशी थोर मंडळी आमच्याकडे येऊन त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं. नाना, तुम्हाला एक आठवत असेल जेव्हा श्रीलंकेच्या प्रेसिडेंटनी तुम्हाला दोघांना तिथे एक्झिबिशन करण्यासाठी जेव्हा निमंत्रित केलं होतं, ती आठवण तुम्हाला आहे? हो, आठवण आहे. जरा सांगाल का आम्हाला? श्रीलंकेहून त्यांचा एक हाय प्रिस्ट म्हणून विशेष प्रतिनिधी भारतात आला होता. आणि तो का आला होता तर श्रीलंकेचे प्रेसिडेंट विल्यम गोपल्लवे ह्यांचा पोर्ट्रेट करण्यासाठी भारतामधून त्यांना एक उत्तम आर्टिस्ट पाहिजे होता. त्याप्रमाणे हिची निवड करण्यात आली आणि हिच्याबरोबर मी पण, आम्ही दोघे श्रीलंकेत गेलो. त्यांना मुद्दाम आमंत्रण दिलं होतं की तुम्ही पण या, तुम्ही आर्टिस्ट आहात आणि तुमचा सहभाग पाहिजे. हे पहिलं माझं इंटरनॅशनल एक्झिबिशन होतं. आणि त्यावेळी मिसेस गोपल्लवे ह्यांचा पोर्ट्रेट हिनं 1 तासात केला. त्यावेळी प्रेसिडेंटनं उद्गार काढले की दिस इज बेटर दॅन द ओरिजिनल. आणि ते सुरुवातीला जरी तयार नव्हते, बायकोचा पोर्ट्रेट बघितल्यानंतर ते म्हणले आता मी बसतो, माझा पोर्ट्रेट कर. त्याप्रमाणे हिनं गोपल्लवेंचा पोर्ट्रेट 1 तासात केला. आणि ते इतके सरप्राईज झाले की ते म्हणाले शी इज लाइटनिंग पोर्ट्रेटिस्ट. आणि हे प्रसिद्ध झालं. मी घरात सर्वात लहान, मला घरी सर्वजण भाई म्हणून हाक मारतात. आणि मी एक घरात शेंडे फळच लहान असल्यामुळे, आणि सर्व लहान असल्यामुळे फार प्रेम करतात माझ्यावर. अगदी सांगायचं म्हटलं तर बाबांनी सर्वांवरतीच एकसारखं प्रेम केलं, कोणाची पार्शलिटी अशी केली नाही. आणि तरीसुद्धा दोन्ही बहिणी माझ्यावरती दादागिरी करायच्या भरपूर, अजूनही करतात. आणि मी छोटा असल्यामुळे ते होत असावं कदाचित, पण मला आवडतं त्याने दादागिरी केलेली. आणि त्यांच्या दादागिरीला मी आवर्जून प्रेमपूर्वक रिस्पॉन्सही देतो. पण पार्शिलिटी म्हटलं तर बाबांनी पद्मजावरती पार्शिलिटी केली असं मला वाटतं, कारण तिचे पार्शी फीचर असल्यामुळे कदाचित असावं. तर नाही, तूच त्यांचा सगळ्यात जास्त लाडका आहेस. एक तर मुलगा म्हणून असेल कदाचित, परंतु मला आठवतं मागच्या वर्षी हॉस्पिटलमध्ये पण नाना असताना रात्रभर मी जागायचे आणि दिवस सुरू झाला की मी झोपायचो. नाही, दिवस सुरू झाला
की नानांना सारखी ओढ लागलेली असायची, भाई कधी येणार, भाई कधी येणार, भाईच्या नावाचा सारखा जप चाललेला असायचा. तेव्हा तूच सगळ्यात लंका. आम्हाला ते इंग्रजी शिकायचं, त्यांना वाटायचं की आमचं इंग्लिश खूप छान असावं, आम्ही बालमनचे विद्यार्थी. त्यामुळे आम्हाला नुसतं छान असावं का की त्याचं व्याकरणसुद्धा उत्तम असावं, म्हणून ते आमच्याबरोबर तडखडकर इंग्रजी पुस्तक घेऊन बसायचे. आणि व्याकरण करून घेत असताना हातात त्यांच्या पट्टी असायची, ती पट्टी बघूनच आम्हाला काही सुचायचं नाही. तो एक किस्सा सांग ना आमचा तो ब्रॉड आणि. हां, एकदा आंबे आणले होते आमच्या घरी आणि ते आंबे मी खायला गेले तर मला म्हणाले थांब, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आम्ही हे आंबे विकत आणले, हे तू कसं सांगशील इंग्रजीत? तर मी विचार केला की बायचा भूतकाळ होतो बॉट आणि ब्रिंगचा भूतकाळ होतो ब्रॉड. आता ब्रिंग आणि ब्रॉड हे एका ह्याच्यामध्ये कसं काय घालायचं? तर मी बराच वेळ विचार करत राहिले की मला म्हणायला आंबे खाता येतात, सांगता येत नाहीत कसं. आंब्यांच्या गोड फळ्यावरनं एक गोड आठवण सांगायची वाटते. ती आठवण केल्यानंतर मला फार कडू वाटते. पण एकदा असेच बाबा बसले होते काम करत आणि मला म्हटलं तू ते तडकरचं घे आणि इंग्लिशचं वाचन कर. आणि मलाच म्हणाले अरे गोचा पास्ट टेन्स काय? आणि मी लगेच म्हटलं गोड. तर मला म्हटले थांब. त्यांनी त्याच्यानंतर माझा गोड समाचार घेतला. तर ती आठवण अजूनही माझ्या मनात आहे. मी बाबांवरती त्यांच्या स्वभावाबद्दल 2 ओळी केलेल्या आहेत. बाबा आमचे खूप तापट, पटकन त्यांचा राग येतो आणि मावळतो सुद्धा तसाच. आता येत नाही. हां, आता खूपच कमी झाला वयापर्यंत. लख लख तारा तेजाचा हा, लख लख तारा तेजाचा हा बुद्धिमान तामसी, लख लख तारा तेजाचा हा बुद्धिमान तामसी. पिता जरी हा माझा असला, पिता जरी हा माझा असला, भयभीते कापसी. अशी आमची लहानपणी अवस्था व्हायची. अजूनही आदरयुक्त भीती आहेच. त्यामुळे आम्ही आमच्या आईबाबांचा एकही शब्द खाली पडू देत नाही आणि त्यांचा वक्तशीरपणा. त्यामुळे कुठलीही गोष्ट आत्ता झाली पाहिजे म्हणजे आत्ता झाली पाहिजे, ताबडतोब. आणि त्यांच्यामुळेच आम्हाला कळलं की कला समृद्ध जीवन जगायचं म्हणजे काय, हाच आदर्श आमच्यासाठी आहे. आणि त्यांनी जे काही आमच्यावरती संस्कार घडवलेले आहेत, कला वैभव आम्हाला जे काही दिलेलं आहे, ती शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरणार आहे आणि आम्हाला आमचं आयुष्य संपन्न करते. बाबांचं परफेक्शन आणि हार्डवर्किंग याचं दोन्हीचं संमिश्र जे फळ मिळतं त्यातनं, ते त्याचा आस्वाद घेणं फार मजेदार असतं. आणि लोकांकडनंही मग वाहवा मिळते. आणि आपल्या चांगल्या कामाचं म्हणजे दर्जेदार जर काम असेल त्याचं निश्चितच फळही दर्जेदारच असतं. त्याच्यामुळे आम्ही दरवेळेला त्यांच्या कामाची जी पद्धत आहे तीच फॉलो करतो आणि त्यांचाही गाईडन्स घेतो. पूर्वी ज्यावेळी मी बाहेर पडायचो घरातून, त्यावेळी आमची मित्रमंडळींना आम्ही सांगायचा की ही आमची मुलं आहेत आणि प्रत्येक मुलाबद्दल मला कसा अभिमान वाटतो, कशी कर्तृत्वान आहेत असं मी त्यांना सांगायचो. पण आज परिस्थिती बदललेली आहे. ते मला त्यांचे वडील म्हणून ओळखतात. क्या पद्मजाबद्दल काय सांगावं. हा माझा मुलगा माझ्या प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये त्यानं इतकं नाव कमावलेलं आहे ह्या वयात की तोड नाही. ह्याच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. ती चित्रकर्ती आहे. दरवर्षी इथं मुंबईला येऊन अमेरिकेहून प्रदर्शन भरवते आणि इतर ठिकाणीही अनेक तिचे एक्झिबिशन झालेले आहे. हां, अशा ठिकाणी. आणि मला त्याच्याबद्दल फार अभिमान आहे. बाबांच्या परफेक्शनच्या कामासंदर्भात सांगायचं म्हटलं तर आर्टच्या संदर्भात तर पूर्वी न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट प्रिंटिंगसाठी जे फोटोग्राफ्स वापरणं फार कठीण व्हायचं. त्याच्यासाठी बाबांना क्लॅरिटी येत नसे आणि लाईट शेड वगैरे प्रिंट बरोबर होत नसे. काय कशाचा फोटो आहे क्लिअर करणं अवघड असायचं. त्याच्यासाठी बाबांना लोक अप्रोच करत आणि स्क्रेपर बोर्ड या आर्टचा अत्यंत बाबा नावाजलेले आर्टिस्ट होते तेव्हाचे. तर त्यांना स्क्रेपर बोर्ड बनवून त्याचं रिप्रोडक्शन करायचे. ते पेपरमध्ये फार उत्कृष्टपणे त्याचा प्रिंट यायचा. उदाहरणार्थ ही रिक्षा आहे, त्याचा हा जो फोटो आहे रिक्षाचा, हा जर प्रिंट करायचा म्हटला पेपरमध्ये तर काही दिसणार नाही, सगळं का ब्लॅक अँड व्हाईट असं दिसणार. याचप्रमाणे याचा हे बघता येईल तुम्हाला, हे स्प्रे पेंटिंग वर्क म्हणतात.
तर याचंही रिप्रोडक्शन अशा पद्धतीने प्रिंटिंग चांगलं होण्यासाठीच हे काम करण्यात आलं आहे. आणि ही मशीन आहे लेथ मशीन आणि याचे विविध पार्ट असा फोटो जर बघितला तर प्रिंटिंग करणं फार कठीण, म्हणजे रिप्रोडक्शन बरोबर येत नाही. त्याच्यासाठी स्प्रे पेंटिंगचा वापर करून हे अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे. जुनं काम आहे आणि याचं रिप्रोडक्शन फार स्पष्टपणे हे चित्र दिसतं प्रिंटिंग केलेल्या पेपरमध्ये. हे बाबांनी स्वतःचं सेल्फ पोर्ट्रेट केलेलं आहे आणि हे सुद्धा स्क्रेपर बोर्डवरच केलेलं आहे. आणि याची सर्वात गंमत अशी की प्रत्येक चित्रामध्ये त्यांची स्वाक्षरी SF आणि SAP असं शॉर्ट ती गंमत सांगली. आतापर्यंत माझ्या तिन्ही मुलांनी मला कधीही कोणत्याही बाबतीत विरोध असा केलेला नाही आणि ती तिन्ही मुलं आज्ञाधारक आहेत याचा मला अभिमान वाटतो. तिघही भावंड अतिशय भाग्यवान आहोत की असे आई बाबा आम्हाला मिळाले की ज्यांनी आम्हाला कलांची, अनुभवांची आणि संस्कारांची शिदोरी अगदी आयुष्यभर पुरेल आणि त्याचा आनंद घेता येईल अशी आम्हाला बांधून दिली. समृद्ध आयुष्य कलावंतांचं कसं जगावं याचा आदर्श आहे मध्ये म्हणजे. आणि आई आयुष्यात परफेक्शन कसं असावं आणि मुलांवर कसं छान प्रेम करून त्यांना त्यांचं अपब्रिंगिंग कसं छान प्रमाणे करावं हे शिकायचं आमच्या बाबांकडून, आईकडून. त्यांना आमचा सलाम. नमस्कार करता. कल्याण हो. सर्वस्व तुझला हुनी माझ्या घरी मी आहुनी सांगू कसे सारे तुला सांगू कसे रे आहुनी सर्वस्व तुझला आहुनी माझ्या घरी मी आहुनी माझ्या सभोवती घालते माझ्या सभोवती घालते माझ्या जगाची भिंत मी माझ्या सभोवती घालते माझ्या जगाची भिंत मी ठरते परी ती काच रे ठरते ती काच रे दिसतोस मजला त्यातुनी सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी आहुनी सर्वस्व तुझला